नमस्कार मंडळी, आम्ही आलो तो आयुष्य लॅक्रॉस मॅचसाठी। अमेरिकेत खेळला जाणारा हा एक लोकप्रिय मैदानी खेळ आहे। हा खेळ नेमका कसा खेळला जातो हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचे। लॅक्रॉस हा एक टीम स्पोर्ट आहे आणि तो मोठ्या मैदानावर खेळला जातो। प्रत्येक टीममध्ये 10 खेळाडू असतात, 3 अटॅकर्स, 3 मिडफिल्डर्स, 3 डिफेंडर्स आणि 1 गोली। प्रत्येक खेळाडूकडे एक लॅक्रॉस स्टिक असते आणि त्याच्या एका बाजूला नेट असतं की ज्यामध्ये बॉल पकडता येतो। याचा जो बॉल असतो तो रबरी असतो आणि छोटा असतो। मैदानाच्या दोन्ही बाजूला गोलपोस्ट असतात। लॅक्रॉसमध्ये खेळाडू बॉल पकडतात, पास करतात आणि कोऑर्डिनेशन ठेवून समोरच्या टीमच्या गोलपोस्टमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात। गोल जर झाला तर 1 पॉइंट मिळतो। तर अशा पद्धतीने लॅक्रॉस हा खेळ खेळला जातो। एकदम एनर्जी, टीम स्पिरिट आणि स्पीडने हा खेळ खेळला जातो। भारतात जशा आंतरशालेय स्पर्धा असतात तर तशा इथे पण असतात आणि आयुष सध्या त्याच्या शाळेकडनं हा खेळ खेळतोय। अमेरिकेत कॉलेज ॲडमिशन ही फक्त मार्कांवर होत नाही। एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तुमच्या काय आहेत, तुम्ही कोणता स्पोर्ट खेळलाय का, ह्या गोष्टींना इथे खूप महत्त्व असतं। लॅक्रॉस सारखा टीम स्पोर्ट कॉलेजला हे दाखवतो की हा विद्यार्थी किती डिसिप्लिन्ड आहे, किती कमिटेड आहे आणि तसंच एक चांगला टीम प्लेयर पण आहे। कारण हा जो खेळ आहे तो वेगवान आणि ॲक्शननी भरलेला असतो असं मला वाटतं आणि या खेळासाठी लागते ती स्ट्रेंथ, स्पीड आणि कोऑर्डिनेशन। अमेरिकेत खेळ हा शिक्षणाचाच एक भाग मानला जातो। जर तुम्ही अमेरिकेत येणार असाल आणि तुमचं मूल जर कुठला खेळ खेळत असेल तर त्याला नक्कीच प्रोत्साहन द्या, कारण हे त्याच्या भविष्यासाठीच उपयोगी ठरणार आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।